नमस्कार. महा एपिसोडच्या दुसऱ्या पार्टमध्ये आपण पाहणार आहोत. इकडे अण्णा केदार प्रेरणाच्या जीवावरती उठलेला असतो. तेवढ्यात अलगद पावलाने अचानकपणे श्रीकला तिथे येते. हे बघता तो म्हणायला लागतो, हे बाई तू इथे अचानक कशी काय आली? तेव्हा ती म्हणते, आता तुझा विश्वास बसला असेल ना, जर मी तुझ्या बरोबर राहिली तर तुझा फायदाच होऊ शकतो. तेव्हा तो म्हणतो, पहिले तू सांग तू इथे कशी आली आहे? तेव्हा ती म्हणते, मी कधीही आणि कुठेही येऊ शकते आणि जर तुला इथून हिला घेऊन तिच्याशी लग्न करायचं असेल ना तर मीच तुझी मदत करू शकते, हे सुद्धा तुला आठवण ठेवायला पाहिजे. तेव्हा तो म्हणतो, ठीक आहे तू मला सांग ना. इकडे बाहेरून वल्लरी बाकी सगळे जोरजोरात आवाज देत असतात, प्रेरणाताई तुम्ही आत आहात का? अण्णा केदार दार उघड, दार उघड असं जोरजोरात घोषणा सुरू असतात. तर तेवढ्यात अण्णा केदार म्हणायला लागतो, मला इथून काहीही करून वाचव. तेव्हा ती म्हणते, जोपर्यंत तुला आठवण आहे ना मी काय म्हणाली होती, तू माझे पाय धरून माफी मागत नाही तोपर्यंत मी काय तुला माफ करत नाही आणि मी तुझी मदत सुद्धा करणार नाही. तेव्हा तो म्हणतो, मी तुझे पाय सुद्धा धरतो पण प्लीज या सगळ्यातून मला वाचव आणि लवकरात लवकर इथून घेऊन चल. इकडे हे लोक कसे बसे तिथे दारू करतात. तेवढ्यात ते इकडे गाडीमध्ये येऊन फरार व्हायला लागलेले असतात. इकडे अजित आणि मनोज त्यांच्या मागावर जातात. तेवढ्यात श्रीकला त्याची मदत करते आणि त्याला त्या गाडीमध्ये बसवते. इकडे वल्लरीच्या हातामध्ये लग्नपत्रिका लागलेली असते आणि ती पत्रिका बघून तिला अक्षरशः टेन्शन आलेलं असतं की अण्णा केदार एवढ्या खालच्या थराला जाऊ शकतो की त्याने पत्रिका सुद्धा थापली आहे. आणि इकडे वल्लरी बाकी सगळे थोड्या काळजीमध्येच असतात. तेवढ्यात अण्णा केदार श्रीकलाच्या गाडीमध्ये बसतो आणि तिथून इकडे एक बॅग खाली टाकून देतो. तेव्हा तो आत बसून तिथून निघून जातो. ती बॅग तिथेच पडलेली असते. तेवढ्यात तिथे मनोज आणि अजित येतात आणि म्हणायला लागतात, अण्णा केदार आपल्या हातातून निसटला आहे, तुम्हाला काही सापडलं का? तेव्हा ते म्हणतो, हो बघा ना काय सापडलं आहे. अण्णा केदार एवढ्या खालच्या तराला गेला आहे की त्याने स्वतःच्या आणि प्रेरणाताईच्या लग्नाची पत्रिका सुद्धा छापली आहे, म्हणजे त्यांना त्यांच्याशी लग्न करायचं आहे. तेव्हा अजित म्हणतो, एवढ्या जवळ येऊन सुद्धा मला ती भेटली कशी नाही? तेवढ्यात वल्लरी म्हणायला लागते, खरं म्हणजे आपण एवढ्या जवळ होतो, आपल्याला त्याला पकडायला पाहिजे होतं. जेव्हापासून आपण त्याला सगळं केलं आहे ना तेव्हापासून तो जरा जास्त सुडामध्ये पागल झाला आहे आणि त्याच्याचमुळे तो हे सगळं वागतोय. इकडे श्वेता आणि बाकी सगळे वाट बघत असतात की हे लोक कधी येतील, की कधी एकदाची प्रेरणा घरी येते. तेवढ्यात तिथे दाराची बेल वाजते. श्वेता लगेच दार उघडते. इकडे इंदू आणि आदर्श म्हणतात, प्रेरणाताई कुठे आहेत? काही दिसत नाही. तेवढ्या श्वेता म्हणते, ती खाली आहे का? आपण तिला घ्यायला जायचं का? तेव्हा वल्लरी म्हणते, नाही तो अण्णा केदार त्यांना घेऊन तिथून निसटला आहे. तेव्हा मनोज म्हणतो, आम्ही जेव्हा तिथे पोहोचलो ना तेव्हाच ते तिथून निघून गेले होते. तेव्हा आदर्श म्हणतो, असं कसं? अण्णा केदार तिथून जाऊ कसा शकतो? तेव्हा तो म्हणतो, पण तिथे आम्हाला ही बॅग मिळाली आहे. तेव्हा इंदू आदर्श अक्षरशः घाबरून जातात आणि म्हणायला लागतात, ही तर आमच्या पैशांची बॅग आहे, ही त्या अण्णा केदारकडे कशी काय असू शकते? तेव्हा वल्लरी म्हणते, तुमचा त्यांचा काही संबंध आहे का? तेव्हा ते म्हणतात, नाही ना आमचा त्यांचा कधीच काही संबंध आला नाही, मग त्याने आमची पैशांची बॅग त्याच्याकडे कशी काय येऊ शकते? तेवढ्यात ती म्हणायला लागते, मला असं वाटते की काय होऊ शकतं, हे सगळं अण्णा केदारनेच तर केलं नसेल ना, त्याचं काहीतरी प्लॅनिंग तर नसेल ना, त्याच्याच गुंडांनी पहिले तुम्हाला मारून पैसे लपाडून आणि आता हे सगळं कांड केलं असेल. तेव्हा ती म्हणते, नाही ना, मग त्याने आमची मदत का केली असती? म्हणजे काहीतरी कन्फ्युजन आहे. तेव्हा मनोज म्हणायला लागतो, मला असं वाटते कोणीतरी तिसरा व्यक्ती आहे ज्याने अण्णा केदारला तिथून पळायला मदत केली आहे आणि ते यांना दोघांनाही ओळखतात. त्यांनी यांच्या बरोबर चोरी केली असेल आणि त्यानंतर हे सगळं घडलं असेल. तेव्हा वल्लरी म्हणते, पण आता अण्णा केदार आपल्या हातातून गेला आहे आणि आता तो निसटून कुठे गेला असेल ना, हे सगळं शोधणं खरंच खूप कठीण होणार आहे, कारण की तो अण्णा केदार आहे, तो एवढ्या सहजासहजी काही आपल्या हाताला लागणार नाही. तर दुसरीकडे श्रीकला इकडे अण्णा केदारला घेऊन येते आणि म्हणायला लागते, हा माझा अड्डा आहे, आता इथे तुला कोणीच हात सुद्धा लावू शकत नाही. तेव्हा तो म्हणतो, खरंच आज मानलं, तुझ्या रूपाने मला खूप चांगली आणि मस्त मैत्रीण मिळाली आहे, खरंच आता मी माझ्या प्रेरणाशी लग्न करू शकतो. तेव्हा ती म्हणायला लागते, तुने तिचा चेहरा किती सुजवला आहे, तुला आता नवरा बनायचा आहे आणि आता
नवरा बनायचा असेल तर नवरीलाही चांगल्या प्रकारे सजवायला पाहिजे ना. तेव्हा तो म्हणतो हो हो ते तर तू करच. तेव्हा ती म्हणायला लागते आता एक गोष्ट आठवण ठेवायची, मी जे सांगेल ना ते सुद्धा करायला पाहिजे आणि मी तुझी काय अशीच मदत करत नाही, याच्या बदल्यामध्ये मला त्या अधोक्षज आणि इंद्रायणीचा काटा काढायचा आहे. तेव्हा तो म्हणतो तू काळजीच करू नको, त्यांच्या फोटोला मीच हार लावेल आणि तुला जे पाहिजे ना ते मिळवून देईल. तू फक्त आणि फक्त माझ्या पाठीशी राहा आणि पहिले माझं लग्न होऊ दे, त्यानंतर मी बँड बाजा वाजवेल. तेव्हा ती म्हणते ठीक आहे, मग त्या दोघांच्या फोटोसाठी मी हार आणते आणि तुझ्यासाठी सुद्धा हार आणते. तेव्हा तो म्हणायला तो माझ्यासाठी का, मी काय केलं आहे. तेव्हा ती म्हणते अरे तुला लग्न करायचं आहे ना, मग आता हिचा चेहरा सुधारून आता मस्तपैकी तुझं आणि हिचं लग्न लावून टाकू आणि त्यानंतर तुझ्या गुडघ्याचं बाशिंग आहे ना ते आता तुझ्या डोक्यालाही लावायला पाहिजे. तेव्हा तो म्हणतो हो हो लवकरच आता आपण लग्न उरकू, म्हणजे कसं प्रॉब्लेमच निघून जाईल. तेव्हा ती म्हणते पण आठवण ठेव माझंही काम लवकर व्हायला पाहिजे, नाही तर मी कोणाचं काही हिशोब ठेवत नाही. तेव्हा तो म्हणतो हो आता आमचं दोघांचं लग्न झालं ना त्यानंतर मी तुझ्याच कामाला लागेल. तेव्हा ती मनातल्या मनात म्हणत असते एकदा अधोक्षज आणि इंद्रायणीचा काटा निघाला ना त्यानंतर गोपाळच्या बरोबर मी लग्न करेल आणि त्या दिग्रजकरांच्या घराला आहे ना मी अक्षरशः सुरुंग लावेल. बघतच राहा मी काय काय करते. ती अक्षरशः चवताळलेली असते. तर दुसरीकडे इंदू इकडे तिच्या बेस्ट फ्रेंडची भांडण करत असते. तेव्हा ती म्हणते काय रे विठुराया, मला खरंच समजत नाहीये हे तू असं का वागतोय, म्हणजे प्रेरणाताई कुठे आहेत काय आहेत याचा आम्हाला काही पत्त्याच लागत नाही आहे. आम्ही त्यांना किती शोधत आहोत पण त्या कुठेच सापडत नाही, प्लीज तूच आता काहीतरी मार्ग काढ. तेव्हा वल्लरी म्हणते तुम्ही काळजी करू नका, मला वाटते विठुराया लवकरच आपल्याला या सगळ्यातून मार्ग काढतील, कारण की जितके लोक अन्याय करतात ना तेवढ्यांवरती मात करायला भगवान येतोच आणि यावेळेला सुद्धा देव येणार आहे आणि आपलं रक्षण सुद्धा करणार आहे, तू काळजीच करू नको. तर दुसरीकडे इकडे अण्णा केदार मेहंदीचे कोण घेऊन आलेला असतो. तेव्हा तो म्हणतो तुला कसं वाटलं ग आपलं नवीन लोकेशन, किती मस्त आहे ना. तेव्हा ती म्हणते काय रे तुझे उगच मध्ये मध्ये करतोय. तेव्हा तो म्हणतो काय नाही ग, आता तुझ्या हातावरती माझ्या नावाची मेहंदी काढायची आहे, त्यानंतर आपलं लग्न सुद्धा होणार आहे ना. तेव्हा तो म्हणतो अरे असं आहे का. तेव्हा तो म्हणायला लागतो काय चाललंय तुझं, तू उगच वेळ वाया घालू नको. तेव्हा ती म्हणते मी काही वेळ वाया घालवत नाही, अण्णा केदार जे होऊ शकत नाही, तुझ्यासारख्या नीच माणसाबरोबर मला लग्न करण्यामध्ये काडीचाही इंटरेस्ट नाही आहे, म्हणून माझ्याशी लग्न करायचं स्वप्न विसरून जा, हे गोष्ट कधी होऊ शकत नाही. तेव्हा तो म्हणायला लागतो असं कसं, मी मेहंदीचा कोड आणला आहे, आता तुझ्या हातावरती मी मेहंदी काढेल म्हणजे काढेल. तो जबरदस्ती तिच्या हातावरती मेहंदी काढायला लागलेला असतो. तेव्हा ती म्हणायला लागते मेहंदीचा कोड आणला आहे, अरे हातात घालायला बांगड्या आणायच्या ना. तेव्हा तो म्हणतो जरा जास्त बोलत आहेस ना तू. तेव्हा ती म्हणते जास्त नाही बरोबर बोलत आहे, तू फक्त माझ्यावरती जबरदस्ती करू शकतो, तू भित्रा आहेस, भित्री भागूबाई आहेस, म्हणून तर इकडून तिकडून तू पळायला लागला आहे. जसंच माझ्या मैत्रिणी माझ्या जवळ येतात ना तसंच तू पळायला लागतो, कारण की तुला त्यांची भीती वाटते. तेव्हा तो म्हणतो तेव्हा ती म्हणते मला तुझ्याबरोबर एक काम करायचं आहे आणि ते काम आता मी करेलच. तेव्हा तो विचारतो काय काम करायचं आहे ग तुला. ती लगेच त्याच्या चेहऱ्यावरती थुंकी दाखते आणि म्हणते थुकायचं होतं तुझ्या तोंडावरती, आता तेच करत आहे. तुझ्यासारख्या नीच माणसाच्या जवळ राहणंही मला अपराध्यासारखं वाटत आहे. तेव्हा तो म्हणतो मी तुझा जीव घेईल. तेव्हा ती म्हणते मी तुझ्या जीवाविवाला घाबरत नाही, मारायचं असेल तर बिंदोस मार, मला काय भीती वाटत नाही. खरं म्हटलं तू तर एक नंबरचा भित्रा निघाला आहे, म्हणजे भेकाड आहेस तू, भेकाड. इकडे तिकडे पळशील पण तू विसरतोय का माझ्या मैत्रिणींनी कसं दरवेळेला तुझी वाट लावली होती, म्हणून पळून जा, नाहीतर या वेळेला सुद्धा तुझी वाट लावतील. तेवढ्यात तो तिच्यासमोर पट्टा घेऊन येतो. ते बघता ती म्हणायला लागते अरे मी घाबरत नाहीये, हे या पट्ट्याला बघून तर मला जुन्या गोष्टी आठवतात, जसं माझ्या मैत्रिणी तुला चापकाने फोडलं होतं ना, म्हणून हा पट्टा आहे ना तो लपून ठेव, नाहीतर त्या पुन्हा आल्या ना तर याच्याने तुला मारून टाकतील. तेव्हा तो म्हणतो वाटेल ते बोलू नको, तुझं तोंड जरा जास्तच चालतंय ना, माझ्या तोंडावरती थुकली आहेस ना. तो तिथे एक रेकॉर्डिंग चालू करतो आणि लगेच ते सगळं रेकॉर्ड करायला लागतो. तेव्हा तो म्हणतो तू माझ्या तोंडावर थुकते का, आता बघ मी तुझी कशी वाट लागतो. तो तिला पट्ट्याने मारायला लागलेला असतो. हे सगळं केल्यानंतर ते रेकॉर्डिंग तो बंद करतो आणि लगेच इकडे रघुला सांगायला लागतो एक नवीन सिम कार्ड घे आणि आजच्याच काही झालं ना तर हे रेकॉर्डिंग आहे ना ते वल्लरीपर्यंत जायला पाहिजे, ही माझा शब्द आहे, तिला समजायला पाहिजे मी काय करू शकतो. थोड्या वेळानंतर वल्लरीकडे ते रेकॉर्डिंग आलेलं असतं, त्याच्यामध्ये प्रेरणाला मारण्याचा खूप जोरजोरात आवाज येत असतो.
लागतो. तेव्हा हे सगळं ऐकल्यानंतर सगळ्यांना थोडी भीतीच वाटत असते. तेव्हा अजित म्हणायला लागतो, हे बंद करा, मी प्रेरणाचा असा आवाज ऐकू शकत नाही. मी कधी तिच्यावरती हात सुद्धा उचलला नाही, हात लावला सुद्धा नाही आणि हा माणूस तिला मारत आहे. मी जर त्याला बघितलं ना तर त्याचा जीव घ्यायला मी मागे पुढे सुद्धा बघणार नाही. तेवढ्यात मनोज म्हणतो, मला हे सगळं ऐकून तशीच फिलिंग येत आहे. मी सुद्धा त्या अन्नाकेताला बघितल्यानंतर त्याला संपवण्याशिवाय माझ्याही जीवाला शांती भेटणार नाही. पण आत्तापुरतं तू शांत हो. तेवढ्यात इंद्रायणी म्हणायला लागते, खरंच प्रेरणाताईंची काय अवस्था असेल, त्या कुठे असतील हे सगळं शोधणं खरंच कठीण झालं आहे. तेवढ्यात तेजाई म्हणायला लागते, वल्लरी मी तुला स्पष्टपणे सांगते, जेव्हा तो अन्नाकेदार आपल्याला भेटेल ना तेव्हा मी त्याचा यावेळेला जीव घ्यायलाही मागे पुढे बघणार नाही. कायदा हातात घ्यायला लागला तरीही चालेल, पण त्याला मी ऐकणार नाही आहे. तेव्हा श्वेताई म्हणते, हे सगळं ऐकून मलाही कसं तरी होत आहे, म्हणजे तो प्रेरणाचे किती हाल करत आहे ना. तेव्हा वल्लरी म्हणते, मला तर वाईट वाटत आहे. खरं म्हणजे प्रेरणाताई एवढ्या जवळ येऊन सुद्धा आपल्याला त्या भेटत का नाही आहेत, आपण त्यांना वाचवू का शकलो नाही, याच गोष्टीचं मला जास्त टेन्शन आहे. तेवढ्यात अधोक्षच म्हणायला लागतो, मला माहिती आहे सगळ्यांना या सगळ्याचा त्रास होत आहे, पण वल्लरीताई मला ते रेकॉर्डिंग आहे ना ते पुन्हा एकदा ऐकायचं आहे, ज्याच्यामुळे मला काही गोष्टी क्लिअर करायच्या आहेत. तेव्हा तो म्हणतो, प्लीज एकदा पुन्हा ते रेकॉर्डिंग ऐकवा ना, खरंच खूप इम्पॉर्टंट आहे. तेव्हा ते म्हणतात, काय ऐकायचं आहे, हे काही आम्हाला चांगलं वाटत नाही, खरंच ते कानाला खूप लागत आहे, प्लीज अधोक्षज असं नको करू. तेव्हा तो म्हणतो, मला ऐकू दे. त्याच्यामध्ये बॅकग्राऊंडमध्ये अजून एक आवाज येत असतो भेळवाल्याचा. तेव्हा इंदूला तो आवाज ऐकवतो आणि म्हणतो, इंदू तुला हा आवाज ओळखीचा आहे का? तेव्हा ती म्हणते, हो हो मला सुद्धा आवाज ओळखतोय. तेव्हा वल्लरी विचारते, कोणाचा आवाज आहे, काही आयडिया आहे का? तेव्हा ती म्हणायला लागते, आमच्या इकडचाच कुठला तरी आवाज आहे, आय गेस हा भेळवाल्याचा आवाज आहे. तेव्हा ती म्हणते, कोणता भेळवाला आणि तुम्ही हा आवाज कुठे ऐकला? तेव्हा तो म्हणतो, हे तर गंगाकाठच्या भेळवाल्याचा आवाज आहे, म्हणजे मला असं वाटते त्यांनी प्रेरणाताईंना तिथेच ठेवला आहे. हा भेळवाला थोडा युनिक आहे. तेव्हा ती म्हणजे तो गंगा किनारी पोचला आहे, एवढ्या लांब? तेव्हा ते म्हणायला लागतात, नाही नाही तुम्ही विसरत आहात, आमच्या इकडे सुद्धा म्हणजे आमच्या गोदावरी नदीला सुद्धा गंगाच म्हणतात आणि ती नाशिकमध्येच आहे ना. मग मला असं वाटते तो तिथेच कुठेतरी आहे, म्हणजे तिथेच आपल्याला शोधायला पाहिजे. याची भेळ आम्ही खाल्ली आहे. तेव्हा ते विचारतात, तुम्हाला एवढं कन्फर्म आहे का हा त्याच भेळवाल्याचा आवाज आहे? सगळे भेळवाले सारखेच असतात ना? तेव्हा ते म्हणतात, नाही नाही याचा आवाज आणि याची बोलीभाषा ना थोडी वेगळीच आहे, हा थोडा युनिक आहे आणि हा तुतलासे भेळवाला आहे, याच्यावरती माझंही कन्फर्मेशन आहे. हे ऐकल्यानंतर ती म्हणायला लागते, मग आपण लवकरात लवकर नाशिकला जायला पाहिजे. बरं झालं तुम्ही होता म्हणून हे सगळं झालं आहे. तेव्हा मनोज म्हणायला लागतो, मी आता लवकरात लवकर गाडीची व्यवस्था करतो, चला आपण लवकरच नाशिकला निघू. तेवढ्या तिकडे वल्लरी म्हणायला लागते, जोपर्यंत हे गाडीची व्यवस्था करत आहेत ना तोपर्यंत तुम्ही तुमचं शाळेचं काम विसरू नका, तुम्ही बिल्डरला भेटून या. तेव्हा ती म्हणायला लागते, नाही प्रेरणाताई एवढ्या संकटामध्ये असताना आम्हाला जाणं चांगलं दिसत नाही. तेव्हा ती म्हणते, नाही नाही तुम्हाला जायला पाहिजे, इथे मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न आहे आणि बिल्डरला भेटून टोकन अमाऊंट दिली तर तुमचंही काम पुढे जाईल आणि नाशिकला गेल्यानंतर पुढच्या गोष्टी आपल्याला नीट करता येईल. तेव्हा ते म्हणतात, ठीक आहे तुम्ही जर एवढ्याच आग्रह करताय ना तर आम्ही जाऊन येतो आणि टोकन अमाऊंट देऊन येतो. ते लगेच टोकन अमाऊंट जायला तिथून निघून जातात. इकडे सगळ्यांना थोडं टेन्शन आलेलं असतं की प्रेरणाताईंकडे आपण कसे पोचू. पुढील भागात आपण बघणार आहोत. इकडे प्रेरणाला सजवलेलं असतं ते बघून अन्नाकेदार खूप खुश होतो आणि म्हणायला लागतो, प्रेरणा तू तर किती सुंदर दिसत आहे. तर दुसरीकडे वल्लरी म्हणत असते, आम्ही आता प्रेरणाताईच्या खूप जवळ पोचलो आहे, लवकरच आपण तिथे पोचू. तेव्हा तो म्हणतो, तो नदी काठेच कुठेतरी असतो, चला आपण शोध घेऊ. ते एकाच जागेवरती फिरायला लागतात. तर दुसरीकडे श्रीकलाने तिचं काळा जादू सुरू केलेला असतो. तेव्हा ती म्हणते, या वेळेला इंदू वल्लरी तुमच्या भोवती असं काही मी षडयंत्र असेल ना की तुम्ही इथपर्यंत पोचू शकणार नाही. तुम्ही कुठे आहेत काय आहेत हे तुमचं तुम्हालाही कळणार नाही. तेवढ्यात इंदू म्हणायला लागते, वल्लरी आपण त्याच जागेवरती खूप वेळा फिरत आहोत, हा माणूस मी 3 वेळा तिथल्या तिथे बघितला, काहीतरी नक्कीच गडबड आहे. इकडे श्रीकलाने तिचं मंत्रतंत्र करायला सुरू केलेले असतं आणि इंद्रायणीला त्याचा भास व्हायला लागतो. इथे हा पूर्ण एपिसोड संपतो. आता खरंच या श्रीकलाच्या डावामधून इंद्रायणी सगळ्यांना वाचू शकेल का? तुम्हाला काय वाटतं ती मला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घंटी वाजवायला विसरू नका. नवीन रोजच्या नोटिफिकेशनसाठी. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.